मी आदरणीय माळी समाजाचा बुलंद आवाज कल्याणरावजी आखाडे साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय कल्याण काका. धोंडे सर थोडं थांबा आता. दत्ता थांबा. त्रैलोक्याचा दाता ब्रह्मांड नायक पंढरीचा राजा पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये साठवून कर्म हीच भक्ती आणि मिळालेले यश म्हणजेच ईश्वरप्राप्ती अशा पद्धतीचा तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या हिताचा असणारा कर्मप्रधान भक्ती मार्ग दाखवून देणारे संत मालिकेतील महान संत आणि वारकरी संप्रदायाचे मानबिंदू तुम्हा आपणा सर्वांचं श्रद्धास्थान आणि कुळ उद्धारक संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करतो. ज्यांच्या महान कार्यामुळे तमाम बहुजनांचं जीवन फुललंय ते आमचे आदर्श स्थान फुले दाम्पत्य, तात्यासाहेब क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीमाई फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे श्रद्धेय नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना या निमित्तानं नम्रतापूर्वक अभिवादन करतो. जिस जात का कोई दल नहीं उस जात का कोई बल नहीं. ज्या जातीची संघटना मजबूत नसते त्या जातीची किंमत आणि कदर कुणीच करत नसते, कुठंच होत नसते. आणि म्हणून समाज कार्यासाठी समाज संघटन हे ब्रीद घेऊन 2007 साली श्रद्धेय लोकनेते मुंडे साहेबांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्याच पाठबळावर सावता परिषदेची स्थापना झाली. आज संघटनेला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. 9वा वर्धापन दिन आहे आणि म्हणून संघटनेचं हे 3रं त्रैवार्षिक अधिवेशन या ठिकाणी होत असताना राजीव काळेनं सांगितलं सावता परिषद आणि मुंडे साहेब एक असं समीकरण झालं होतं की सावता परिषदेचा कार्यक्रम आहे आणि साहेब नाहीत, असं कधी व्हायचंच नाही. साहेब दिल्लीला जरी असले छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी बीडपर्यंत साहेब आले होते. येणं शक्य नसेल किमान मोबाईलवरून भाषण करायचे. माळी समाज हा संख्येने खूप मोठा आहे म्हणून म्हणायचे, मात्र हा समाज अतिशय सुस्त आहे. या समाजाला कुणीतरी फुंकर दिली पाहिजे, हा समाज उठला पाहिजे, पेटला पाहिजे, ही त्यांची मला नेहमी शिकवण असायची. आणि म्हणून ताईसाहेब खरोखरच आज या ठिकाणी साहेबांची आठवण होऊ नये असं कदापि शक्य नाही. मात्र आता सर्व जनतेनं साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी ठरवलेलं आहे की तुमच्यामध्ये साहेबांना पाहायचं आहे, तुमच्यातच साहेबांना शोधायचं आहे. आणि म्हणून आता तुम्हीच आमच्या साहेब आहेत आणि या ठिकाणी तुमचं आम्ही या ठिकाणी भाजीपाला देऊन स्वागत केलेलं आहे. हा भाजीपाला प्रतीक आहे. हे माळी समाजाच्या मागण्याचं ओझं आहे, ही जबाबदारी आहे. निश्चितच ज्या पद्धतीनं साहेबांनी सारे प्रश्न सोडविण्याचं आश्वासन दिलं होतं, हा वारसा चालवताना आदरणीय ताईसाहेब
या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील, त्या सोडवतील, त्या आज या ठिकाणी अतिशय आवर्जून या आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि माळी समाजातील एक तरुण तडफदार नेतृत्व, एक जिगरबाज आमदार योगेश अण्णा टिळेकर साहेब, मला नेहमी सहकार्य करणारे आमचे रंजन भाऊ, विशेष करून सावता महाराजांचे वंशज म्हणून या ठिकाणी आपल्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण रमेश महाराज वशेकर, महात्मा फुलेंच्या वंशज नीताताई होले, आमचे आसाराम भाऊ आहेत, उद्धव काका आहेत, रामदास आप्पा आहेत, मंचावरील उपस्थित सर्व मंडळी, सावता परिषदेचे सर्व पदाधिकारी, माळी समाजातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, आमचे पत्रकार बांधव आणि उपस्थित बहिणी आणि भावांनो, ताईसाहेब, या ठिकाणी तुम्ही येण्यापूर्वी या अधिवेशनाचं पहिलं सत्र झालं। या सत्रामध्ये आम्ही आमच्या समाजाच्या ज्या हिताच्या आणि अस्मितेच्या समस्या, हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नावर ठराव मांडले, ते ठराव या ठिकाणी या सभेमध्ये मंजूर झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं सावता महाराजांची जन्मकर्मभूमी असलेलं श्री क्षेत्र अरण हे विकासाच्या बाबतीमध्ये खूप मागे पडलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अन्य तीर्थक्षेत्रांचा विकास झपाट्याने होतोय, मग देहू असेल, आळंदी असेल, शिर्डी असेल, शेगाव असेल, पैठण असेल, या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास एकीकडे गतीने होत असताना अरण मात्र मागे पडलेलं आहे। सावता परिषदेने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी 2010 पासून हा प्रश्न हाती घेतलेला आहे। लोकनेते मुंडे साहेब 2011 साली अरणच्या मेळाव्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा आले होते। तेव्हा तोपर्यंत अरणचं नाव खिचगिंतीतही नव्हतं। अरणला तीर्थक्षेत्राचा जो ब दर्जा मिळालेला आहे तो मुंडे साहेबांच्या मुळेच मिळालेला आहे, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे। पण बंधूंनो, अरणच्या लढ्यासाठी तुम्हाला आपल्या सर्वांना आता पुढे यावं लागणार आहे। सावता महाराजांची जन्मकर्मभूमी असलेलं अरण हे आमचं भक्तिस्थळ आहे, अरण हे आमचं शक्तिस्थळ आहे, अरण हे आमचं प्रेरणास्थळ आहे, अरण हे आमचं इतिहास आणि भूगोल आहे। आणि म्हणून अरणचा विकास ही तुमची आमची आपल्या सर्वांची जबाबदारी समजून नक्कीच या अरणच्या विकासासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे। अरणच्या बाबतीतला जो अवर्गाचा जो प्रस्ताव आहे, ताई साहेबांनी केंद्राकडे पाठविण्याचा आपल्याला आश्वासित केलेलं होतं मागच्या मेळाव्यामध्ये, ते कुठपर्यंत आलेलं आहे ते सांगणार आहे त्यांच्या संबोधनामध्ये। ताई साहेब हा आमचा श्रद्धेचा विषय आहे, त्याच पद्धतीने आमच्या अस्मितेचा विषय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक हे अरबी समुद्रामध्ये होत आहे, बाबासाहेबांचं स्मारक हे साता समुद्रापलीकडे होत आहे, मात्र महात्मा फुलेंच्या स्मारकाचा विषय सुद्धा अजून निघत नाही। तेव्हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे या ठिकाणी झालं पाहिजे। याच सोबत ताईसाहेब, ओबीसीला स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे। ओबीसीचं ज्या पद्धतीनं दलित प्रवर्गासाठी समाज कल्याण मंत्रालय आहे, आदिवासीसाठी आदिवासी मंत्रालय आहे, अल्पसंख्याकासाठी अल्पसंख्याक मंत्रालय आहे, त्याच धर्तीवर ओबीसी साठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय असलं पाहिजे। तर आणि तरच ओबीसी प्रवर्गाच्या हिताच्या प्रवर्गा ह्या सर्वांना आपल्याला विकासाच्या प्रवाहामध्ये येता येणार आहे। त्याचबरोबर ओबीसीची जी जातनिहाय जनगणना आहे ही आकडेवारी अजून जाहीर होत नाही, ही आकडेवारी सुद्धा या ठिकाणी जाहीर झाली पाहिजे तात्काळ, ही तमाम ओबीसींची मागणी आहे।
सोबतच या जिल्ह्यातला अतिशय एक ज्वलंत विषय आहे। या जिल्ह्यामध्ये बोगस बनावट कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसीचे हक्क छिनवण्याचा एक प्रकार सर्रासपणे सुरू झालेला आहे। हे सारे प्रमाणपत्र बोगस आहेत। सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीवर हे प्रमाणपत्र निघलेले आहेत। तेव्हा हे प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजेत। आम्हाला कुणाच्या ताटातलं ओढून घ्यायचं नाही, परंतु आमच्या ताटातलं जर कुणी ओढून घेणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नावर सावता परिषदेने ठरवलेला आहे। आज या ठिकाणी झालेला हा ठरावाचा मसुदा राज्य सरकारकडे तर आपण पाठवणारच आहोत, पण जर समजा सरकारने 2 महिन्यामध्ये हा प्रश्न सोडवला नाही तर या ठिकाणी या राज्याच्या मंत्रालयावर सावता परिषदेचा मोर्चा निघणार आहे। मोर्चा काढण्याची वेळ ताईसाहेब येऊ देणार नाहीत। सोबतच क्रिमिलियरची अट ही रद्द झाली पाहिजे, ही अनेक वर्षाची मागणी आहे ताईसाहेब। खरं तर एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं अशातला हा प्रकार आहे क्रिमिलियरची अट म्हणजे। तेव्हा आपण या कामी पुढाकार घ्यावा आणि ही क्रिमिलियरची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत। सोबतच ओबीसीच्या विद्यार्थ्यांची जी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीची स्कॉलरशिप आहे मागच्या 3 वर्षापासून बंद आहे, ती पुन्हा पूर्ववत सुरू झाली पाहिजे अशी या ठिकाणी आमच्या सर्वांची मागणी आहे। या सर्व ठराव जे झालेले आहेत याच्यावर ताईसाहेब नक्की भाष्य करतील आणि त्याच्यासाठी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे, मी या जिल्ह्यामध्ये ताईसाहेब मागच्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रभर प्रवास केला या अधिवेशनाच्या निमित्तानं। ठीक आहे, लोक किती आले असतील मला माहीत नाही, पण मी कुठं कुठं गेलो मला माहीत आहे। मी वाडीवर मुक्काम केला, मी वस्तीवर मुक्काम केला, मी गावागावामध्ये मुक्काम केला आहे। मी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र काही जणांनी या ठिकाणी अपप्रचार केला, समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे, सावता परिषद ही कुठल्या पक्षाला विरोध करण्यासाठी नाही, सावता परिषद कुठल्या नेत्याला विरोध करण्यासाठी नाही, सावता परिषद कुठल्या संघटनेला विरोध करण्यासाठी नाही, सावता परिषद कुठल्या जातीला विरोध करण्यासाठी नाही, सावता परिषद कुठल्या धर्माला विरोध करण्यासाठी नाही। सावता परिषदेची स्थापना ही माळी समाजाच्या हितासाठी झालेली आहे। मात्र आमच्यातलीच काही मंडळी जर दिशाभूल करणार असतील तर त्यांनाही सावता परिषदेच्या माध्यमातून आम्ही चोख उत्तर देऊ। सावता परिषदेची एक सरळ सरळ भूमिका आहे। समाजामध्ये संघटना किती असोत, भले हमारी राहें अलग अलग हो लेकिन मंजिल एक होनी चाहिए। म्हणून भले कुणी कुठून काम करत असेल, कुणी इकडून करत असेल, कुणी तिकडून करत असेल, पण सावता परिषदेची भूमिका आहे आम्ही कुणाला विरोध करणार नाही। महाभारतामधलं एक उदाहरण आहे, जेव्हा पांडव वनवासामध्ये होते, 12 वर्षे सरत आले होते, आता ते अज्ञातवासात जाणार होते। पुन्हा त्या दुर्योधनाला एक कुबुद्धी सुचली। दुर्योधनाला वाटलं हे वैकल्य नेसलेले जे पांडव आहेत यांना मला कमीपणा दाखवायचा आहे, त्यांना खिजवायचं आहे, त्यांना कुठंतरी कमी दाखवायचं आहे। म्हणून कौरव सेनेसह दुर्योधन त्या ठिकाणी द्वैतवनाकडे निघाला। वाटेमध्ये चित्ररथ नावाच्या गंधर्वासोबत त्याचं युद्ध झालं। चित्ररथ गंधर्वानं त्या दुर्योधनाला हरवलं आणि अख्खी कौरवसेना बंदिस्त करून टाकली। ही वार्ता जेव्हा वनवासात असलेल्या पांडवांपर्यंत पोहोचली तेव्हा सुरुवातीला भीम म्हणाला बरं झालं, असंच पाहिजे होतं, लय माजला होता, मस्तीत होता। अर्जुनही तसाच म्हणाला, परंतु युधिष्ठिर धर्मराजांनी सांगितलं, हे भीमा आणि हे अर्जुना, हे तुमचं बरोबर नाही, हे असं नाही। बघा, जेव्हा त्यांच्या विरुद्ध ते विरुद्ध आम्ही म्हणजे त्यांच्या आणि आमच्यामध्ये असाल तेव्हा ते 100 विरुद्ध आम्ही 5, पण आमच्या विरोधात जर कुणी असाल तर ते 100 आणि आम्ही 5 मिळून आम्ही 105, अशा पद्धतीची भूमिका सावता परिषदेची आहे। तर बऱ्याचदा बघा, म्हणजे आता आपल्याकडं
हे सारं करताना ज्या पद्धतीने अपप्रचार झाला तो अतिशय चुकीच्या पद्धतीने झाला अण्णा. मात्र त्याचा काय विषय आहे तो मी योग्य वेळी पाहू. खरं तर समाजानं जसं गावाकडं शहाणा माणूस हा घरचं दुपतं आटलं नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो. पोराबाळाच्या दुधासाठी दारोदार फिरावं नाही लागलं पाहिजे. कब्बर चहाच्या दुधासाठी दुसऱ्याच्या दारात नाही जावं लागलं पाहिजे. याच्यासाठी पहिलं दुपतर जनावर आटायच्या आत दुसरं दुपतर जनावर दावणीला आणून बांधित असतो. खरं तर समाजासाठी खूप चांगली संधी आहे. अण्णासारखं एक चांगलं नेतृत्व समाजामध्ये आहे. आता जरी एक सत्ता आटली असली तरी दुसऱ्या सत्तेच्या माध्यमातून अण्णा समाजाचे प्रश्न सोडवायला ताईच्या माध्यमातून सक्षम आहेत. आणि म्हणून बंधूंनो, निश्चित स्वरूपामध्ये सावता परिषद आगामी काळामध्ये माळी समाजाच्या न्याय हिताच्या प्रश्नासाठी लढा उभारणार आहे. माळी समाजाचे न्याय हक्क हे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून आता सावता परिषदेने संघटनात्मक या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की आज 31 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या 11 महिन्यामध्ये सावता परिषदेची सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. आणि या 11 महिन्यामध्ये 10 लाख सदस्य नोंदणी हे सावता परिषदेचं लक्ष्य आहे. 93 17 57 57 57 या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल करून सावता परिषदेचं सदस्य व्हायचं आहे. आणि जेव्हा ताई साहेब 10 लाख सदस्य असलेली संघटना असेल तेव्हा निश्चितच आपलं सरकारही त्याचा विचार करेल. निश्चित स्वरूपामध्ये सावता परिषदेचे सारे बावळे हे टार्गेट 11 महिन्याच्या आत पूर्ण करतील ह्याचा मला खात्री आहे. महाराजांनी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये 3 कोटी माळी समाज आहे. आणि म्हणून 10 लाख सदस्य नोंदणी हे आपलं उद्दिष्ट आहे. माझं तुम्हा सर्वांना आव्हान आहे, आजपासून या क्रमांकावर मिस कॉल करून आपल्या सर्व जास्तीत जास्त समाज बांधवांना आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपण सदस्य व्हायला भाग पाडायचं आहे. संघटना होण्यासाठी विनंती करायची, सदस्य होण्यासाठी विनंती करायची आहे. आणि बंधूंनो, त्याचसोबत माळी समाजाची एक माळी जागर यात्रा पुण्याच्या समता भूमीवरून शिंदखेड राजाच्या मातृतीर्थपर्यंत आपण काढणार आहे. सावता परिषदेच्या वतीनं ओबीसी साठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय असलं पाहिजे ही मागणी घेऊन पुणे ते शिंदखेड राजा अशा पद्धतीची माळी जागर यात्रा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 45 दिवसाची यात्रा काढण्यात येणार आहे. मी याच्या अगोदर एकदा सावता संदेश यात्रा नावानं यात्रा काढली होती. त्या यात्रेचा समारोप करायला मुंडे साहेब औरंगाबादला आले होते. मला म्हणाले या देशामध्ये 2 यात्रेकरू आहेत, एक आडवाणी आणि दुसरा आखाडे. मात्र समाजाला एकत्र करायचं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मेळावे असतील, मोर्चे असतील, आंदोलन असेल, कधी समाज इथपर्यंत येईल, कधी आपण समाजापर्यंत जायचं, परंतु समाज मात्र संघटित करायचा हे उद्दिष्ट सावता परिषदेने ठेवलेलं आहे. आणि मी निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विश्वास देतो 2016 अखेरपर्यंत सावता परिषद ही महाराष्ट्रातील माळी समाजाची सर्वात मोठी संघटना असणार आहे. सावता परिषद ही महाराष्ट्रातील माळी समाजाची सर्वात सक्रिय संघटना असणार आहे. आणि सावता परिषद ही महाराष्ट्रातील माळी समाजाची सर्वात आक्रमक संघटना असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणाहून मी 3 कोटी माळी समाज बांधवांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. आम्ही मांडलेले हे सर्व विषय हे मार्गी लागावेत अशी आमची या ठिकाणी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आम्ही या ठिकाणी आज निर्धार करणार आहोत. आम्ही हा निर्धार मेळावा या ठिकाणी घेतो आहोत की आता आमचे प्रश्न आमच्या मनगटाच्या बळावर आम्ही सोडू, आमच्या समाजाच्या शक्तिबळावर आम्ही सोडू, आमच्या समाजाच्या संख्याबळावर आम्ही सोडू. आणि हे सारं करताना ताईसाहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचं सारं मार्गक्रमण करणार आहेत. ताईसाहेब, मला बरेच जण मी इकडं तिकडं फिरत असताना अनेक जण काही म्हणतात, नेमकं तुम्ही हे सारं करताय, राजकारणात व्हायचंय तरी काय? अण्णा, मला बऱ्याच जणांनी विचारलं राजकारणात व्हायचंय तरी काय?
मी त्यांना सांगत असतो मला मुख्यमंत्र्याचा कार्यकर्ता व्हायचा आहे. मला काही व्हायचं नाही, मला मुख्यमंत्र्याचा कार्यकर्ता हे पद मिळवायचं आहे. मला आठवतं मागच्या जिल्हा परिषदेच्या वेळेस ताई साहेबांनी मला शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा मी साहेबांना सांगितलं, साहेब तुमचा कार्यकर्ता म्हणून माझं मोठं पद आहे, मला दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर लढायचं नाही. आणि म्हणून खरं तर आज मला बोलताना 2 महिन्यातला साऱ्या प्रवासाचा कदाचित तो थकवा असावा, मात्र माझ्या भावना निश्चित तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेल्या असणार आहेत. माझी जी पोटतिडीक आहे ती नक्की तुम्हाला समजलेली असणार आहे. आज जरी मी फारसं प्रभावी मांडू शकलो नसलो, फारसं मला काय म्हणायचं हे मी बोलू शकलो नसलो, तरी माझ्या मनातलं तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचलेलं असणार आहे याची मात्र मला खात्री आहे. तुम्हाला विश्वास देतोय निश्चित पद्धतीनं माळी समाजाला, महाराष्ट्रभरातील माळी समाजाला, अनेकदा म्हणतात माळी समाज संघटित होत नाही, अमुक होत नाही, मात्र महाराष्ट्रातल्या माळी समाजाला संघटित करण्याचं काम सावता परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. पिवरली माळी म्हणून संघटित करण्याचं काम सावता परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. आणि महाराष्ट्रातला माळी समाज निश्चित स्वरूपामध्ये आपल्या संघटनेचं 4थं त्रैवार्षिक अधिवेशन हे मुंबईला होणार आहे 2019 मध्ये. सावता परिषदेचा सारा रोडमॅप तयार आहे. 2007 मध्येच मी सांगितलं होतं पहिलं अधिवेशन बीडला होईल, दुसरं अहमदनगरला होईल, तिसऱ्या अधिवेशनामध्ये मी बोलत असताना म्हणलो होतो साहेब ते म्हणले तू तर काय कुठवरचं बोलतो, तिसरं अधिवेशन हे पुण्यात होईल आणि 4थं अधिवेशन हे मुंबईत होईल, हे आम्ही केव्हाच निश्चित हे केलेलं आहे. मात्र आज जरी या ठिकाणी मी निश्चितपणाने सांगतो आगामी 3 वर्षामध्ये सावता परिषदेच्या या संघटनेसाठी मी 3 वर्षामध्ये इतकी मेहनत करणार आहे की मुंबईमध्ये शिवाजी पार्क पुरं पडावं इतकी मेहनत मला करायची आहे. शिवाजी पार्कवरच हा अधिवेशन झालं पाहिजे, याच्यासाठी मला हवी आहे तुमची साथ, मला पाहिजे तुमचा आशीर्वाद, मला पाहिजे तुमचा प्रतिसाद. आणि निश्चित स्वरूपामध्ये हे सारे विषय हे समाजाचे विषय आहेत, हे तुम्ही समजून घेतलं असेल. हे कुणाच्या विरोधासाठी चाललेला विरोध नाही, हे निश्चित आमच्या हितासाठी चाललेलं आहे. आमचं हित जिथं असेल तिथं आम्ही असू, निश्चित स्वरूपामध्ये आमचं हित इथं आहे. आणि म्हणून आम्हाला भले कोणी काही म्हणो, मात्र मी तुम्हाला खात्री देतो उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. हे समाजसेवेचं बांधलेलं कंकण, माळी समाजाला एकजूट करण्याचं घेतलेला जे संकल्प आहे तो निश्चित स्वरूपामध्ये मी पूर्ण करणार आहे. बंधूंनो, या ठिकाणी यांनी अण्णाचं, ताईचं, भाऊचं अनेकांचे भाषणं व्हायचे आहेत म्हणून अधिकचं लांबवणार नाही. परंतु सध्या अजेंड्यावर असलेला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जो भारतरत्न पुरस्काराचा विषय आहे, सावता परिषदेची मागणी आहे फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. आणि तो या वर्षीच्या ह्याच्यात मिळाला नाही तर सावता परिषद व्यापक प्रमाणावर आवाज उठविणार आहे. आणि म्हणून बंधूंनो, आपल्या प्रश्नासाठी आपण एकजूट होऊ. आपण आता कुणी अवतार घेऊन येणार आहे ह्या विश्वासावर न बसता आपण आता ही संघटना बांधू. आपली संघटना आहे, आपली संघटना आपण मजबूत करू, अशा पद्धतीचा संकल्प आणि निर्धार या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं करू, एवढं बोलतो. आणि सर्वांचं खरं तर मी आभार मानले पाहिजे, ऋण मानलं पाहिजे. ताई आवर्जून या ठिकाणी आलेल्या आहेत. या मेळाव्यासाठी कुणी कुणी किती मेहनत घेतलेली आहे त्या प्रत्येकाचं आलेल्या तर सर्वांचं, ताईसाहेब सावता परिषदेचे सर्व पदाधिकारी, खरं तर त्यांचं मी कौतुक केलं पाहिजे, त्यांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे की अनेक जिल्ह्याचे पदाधिकारी गावागावात जात होते, तालुक्यांचे पदाधिकारी तालुक्यात जात होते. एवढंच नाही, आमचे 81 वर्षाचे लांडगे मामा समोर बसलेले आहेत. मला सासवडला मी जेव्हा गेलो 5 गावामध्ये मला घेऊन फिरले. मला म्हणले माझ्या 81 वर्षामध्ये असं काम मी समाजाचं कधी पाहिलंच नाही. मला आता उत्साह वाटतोय. आमच्या पलीकडं विठ्ठलरावजी शिंदे काका आहेत, वयोमान 85 वर्ष आहे.
सावता परिषदेच्या प्रत्येक कार्यात आमचे एकतपुरे महाराज आहेत, बनसुडे आप्पा आहेत. खरं तर सर्वांची नावं जर घ्यायचे ठरवलं गोपाळराव, किती जणांची नावं घ्यावं लागतील वंजे साहेब. म्हणून या ठिकाणी सर्वांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, समाज बांधवांचं, पत्रिका ज्याच्याकडे आली तो पुढे देत होता. काही गोष्टीमध्ये आपण अपुरे पडलो, पण भविष्यामध्ये त्या गोष्टी आपण लक्ष द्यावं लागणार आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण त्या देऊत. मला वाटतं मी पुन्हा राहून पुन्हा भाषण वाढवतोय आणि म्हणून या ठिकाणी मी आता आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता, जय ज्योती, जय क्रांती.